जय जिजाऊ, जय शिवराय सर्वांना आणि जय शंभूराजे. दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. तर हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे. याच्या अगोदर मी शॉर्ट्सच टाकत होते. म्हटलं चला आता थोडंसं म्हणजे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. वेगळं म्हणजे मी बघितलं नाही कोणी शॉर्ट्सही टाकतं आणि लॉंगही टाकतं. मग मी लॉंग व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असं आहे की मी शॉर्ट्स टाकत होते. माझ्याच मनाला असं वाटलं की आपण लॉंगही टाकायला हवं. तर म्हटलं चला सुरू करूया लॉंग व्हिडिओही टाकणे. तर मी आठवड्यातून असं ठरवलं की एक व्हिडिओ लॉंग टाकायचा आणि बाकीचे शॉर्ट्स टाकायचे. जसं जमणार आहे आपल्याला तसं तर आपल्या ऑडियन्सला काय आवडतं काय नाही हे तिच्यावर डिपेंड असतं. पण काही चुकलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल. किंवा काही रेसिपी जर बघायची असली तर तेही मला सांगा. आणि मी जे सकाळचे आज जे मी व्हिडिओ शूट करून घेतले ते सकाळचे आहे. हा व्हिडिओ नंतरचा आहे. आणि खरंच बॅक कॅमेरा आपण खरंच खूप शांत पद्धतीने बोलू शकतो आणि ऑन कॅमेरा आपण बोलू शकत नाही. तर हे खरं आहे. चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरुवात करते. तर सकाळचे वाजले होते 5:30. तर मला एका तासात त्याचं आवरून द्यायचं होतं. म्हटलं चला अगोदर पाणी ठेवून देते कारण की आम्ही गॅसवरतीच पाणी ठेवत असतो तापवायसाठी आंघोळीला. आणि त्याला आवाज दिला आता तो कानूमानू करत होता कारण की आता तसंच चालू असते लेकराचं. कारण की सकाळी उठणं तर आपल्या शहाण्या लोकांचंही जीवार येतं तर लेकरच आहे. इकडे पटापट जे रात्रीचे भांडे होते ते लावून घेतले. नंतर झाडझूड करायला घेतलेली होती मी. तोपर्यंत त्याचा तिकडे आवाजही देणं चालू होता की उठ म्हणून. कारण की 6:30ची रिक्षा दारात येते तोपर्यंत इकडे त्याचं झालेलं पाहिजे. तसं मला टिफिनची काही घाई नव्हती आज कारण की 10 वाजता घरी येणार होता. कारण की आता 12वीचे पेपर सुरू झालेले आहे म्हणून. कारण की पेपर सुरू असल्यामुळे लहान लेकरं असतात 5वी 6वीचे त्यांना ते लवकर सोडून देतात. आणि मग तिथे काय करतील म्हणून ते लवकर आले की मग मी नंतर स्वयंपाक करत असते. म्हटलं चला आता याची इकडे चहा करून देत होतो. कारण की ब्रश वगैरे करून आला होता मस्त मायलेकाने चहा घेतला. आणि नंतर म्हटलं तू तुझी तयारी कर तोपर्यंत मी बाहेरचं आवरते. तो त्याच्या शाळेचं काहीतरी सांगत होता म्हणून आम्ही मस्त ऐकत त्याच्या गप्पा चालू होतं. आता लेकरांचं शाळेतही बसणं आणि घरीही बसणं खूप कंटाळा येतो त्यांना. आता ही लेकरू उठते माझं आणि शाळेत गेलं. सकाळी मस्त असं दिंडीचं दर्शन झालं. आणि तोपर्यंत मी इकडे बाहेर अंगणात झाडायला आलो होते. म्हटलं चला दिंडीचं दर्शन घेऊया कारण आता महाशिवरात्री आली आहे. आता हे 4-5 दिवस आमच्या इथे असंच रंचना असणार आहे. कारण हे तीर्थस्थान असल्यामुळे इथं दिंडी खूप काही कार्यक्रम चालू असतात. चला म्हटलं आता तोपर्यंत इकडे अंगण झाडून घेतलं. आणि नंतर रांगोळी वगैरे टाकायची होती ती नंतर टाकेल. नंतर आंघोळ वगैरे आटोपली. नंतर इकडचे हॉल जो होता तो आवरायचा राहिला होता. तोपर्यंत चांगलं असं मस्त ऊन पडलेलं होतं. कारण की आपल्याला वाटतं पण कामं खूप कठीण असतात. व्हिडिओमध्ये जसं दिसते तसं नसते. कारण की एवढेच कामं करण्यामध्ये आपले खूप टाईम जातो. नंतर इकडे कपडे भिजत घातलेले होते ते धुवून घेतले. भांडे पडले होते तेही घासून घेतलेले होते पटापट. शाळेचे कपडे होते कारण आज रंगी ड्रेस असतात म्हणून मी इकडे शाळेचे कपडे आणि थोडेसे एक्स्ट्राचे कपडे मी गुरुवारी किंवा रविवारी असे काढत असते. आणि बाकीचे दिवस तर कपडे असतातच बायकांचे तसं काही नसतं. आता हे झाल्यानंतर लगेच मला या किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायचा होता. पटकन कपडे वाळू घालून घेतले. आणि काय झालं आहे ना आता शिवरात्रीनुसार कधी ऊन पडतं कधी थंडी वाजते. याच्यामुळे तब्येतही खूप खराब असते. त्याच्या पोरांची तब्येत आणि माझीही तसं म्हटलं तर चालेलच ही थंडी वारा याच्यामुळे. आणि आता शिवरात्रीवर आली म्हणजे हे जे हवामान आहे ना थोडं बदलतच असते. आणि घरात आल्यानंतर मलाच लागायचं होतं स्वयंपाकाला. आता इकडे भरली वांग्याचीच भाजी करायची होती तर मी कुकरमध्येच करायला घेतली. त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घातली. एकीकडे कांदा लसूण जे होता मी ते चिरून ठेवलेला होता. आणि गॅस चालूच होता. आता माझी जी कणिक होती ती मळायची राहिली होती. आता हे होईपर्यंत म्हटलं कणिकही मळून घेते. आणि इकडे लाल तिखट घातलं धनापूड हळद आणि कांदा वगैरे घालून घेतलेला. आणि वांगे घालून मस्त 2-3 शिट्ट्या त्याच्या होऊ दिलेल्या मी. आता एवढं आवरता माझा किचन वाटा खूप खराब झालेला होता. म्हटलं आता हे भाजी होते तोपर्यंत हे आवरून घेऊया इकडे. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि मी पूर्ण जे माझं नव्हतं पूर्ण खाली उतरवलं. आणि पटकन गॅस ओटा धुवायला घेतला कारण की मग ते फरशा वगैरे मला अजिबात घाण चालत नाही त्याच्यावर थोडंही उडलेलं असतं तर. म्हणून म्हटलं आता सकाळी मी ते तिच्याशी गप्पा करता याच्यावरती चहाही उतू गेलेली होती. म्हटलं आता चला हे करायचंच आहे. अगोदर स्वयंपाक करून घेतला नंतर कारण की मग पाणी जर त्याच्यामध्ये गेलं ना की लवकर गॅस सुरू होत नाही पाण्यामुळे. म्हणून अगोदर किचन ओटा साफ करून घेतला. आता जेवढं आपलं काम 1 तासाचं असतं ते त्याला खूप वेळ लागून जातो लागून जातो मला तर खूपच कठीण जातं हे काम आपलं किचनमधलं. पटकन असं स्वच्छ करून घेतलं आणि व्यवस्थित. त्याच्यानंतर इकडे भाजी झालेली होती माझी. म्हटलं चला आता यांना जेवायला देते. तर मस्त अशी भरली वांगी झालेली होती. चला आता कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की सांगा. भरली वांगी त्यांना जेवण दिलं. कामं पूर्ण आटपून बरोबर 11:30 झालेले आहे. कारण की बघा घड्याळामध्ये एवढं दुरून काही दिसत नाही आहे पण 11:30 झालेले आहे पूर्ण कामं आटपून. कारण की जेवणं झाले भांडे झाले तर मी ते व्हिडिओ काही घेतलेले नाही याच्यामध्ये कारण की भरपूर खूप स्किप असतात. मग मी ते पुढच्या वेळेस तुम्हाला अजून दाखवेल. जशी कमेंट आल्या किंवा काही आलं त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल. फक्त
फक्त आता तुम्ही म्हणसाल की परत परत तेच सांगते, फक्त चुकलं काही तर समजून घ्या, कारण की मी शॉर्ट्स टाकलेले, शॉर्टमध्ये मला एवढं काही अवघड वाटत नव्हतं. पण लॉंगमध्ये कसं आहे, बोलणं, कॅमेरासमोर येणं, मला थोडंसं हे वाटत होतं, थोडीशी लाजही वाटत होती, कसं बोलायचं, काय बोलायचं. पण म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघायचा म्हणून. तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर. बाय.